आमदार साहेबाचं निधी ओढण्याच्या बाबतीत भरपूर निधी आणलाय त्याने. हां अहो जे ते कामच केलेत त्याने, जे 25 वर्ष झाले नाहीत ते त्यांनी केले. गावचे आमदार आहे ते चांगलं काम आहे. होय पाण्याचा प्रश्न उठला. समाधान दादानं सोडलं नाही. होय सोडलं नाही. मंगळवार एक नंबरला कोण राहिले? समाधान दोन नंबर काय सांगता येत नाही. परिचय 2 नंबर 3 नंबर भगीरथ लागेल. 3 नंबर जातील बघितलं. समाधान दादाच कसं काम राहिले हो एकंदरीत? नाही काम चांगलं आहे त्यांचं काय थोडक्या वेळ जरी कमी मिळाला तर भरपूर निधी आणलाय तालुक्याला. निधी आणलाय. भगीरथ भालकेंचं काय आहे तिकडं? सध्या तर काही दिसत नाही. सध्या काही दिसत नाही. बरं त्यांना पोटनिवडणुकीत जवळजवळ 1 लाखा आसपास मतं पडली होती पंढरपूर मंगळवेढ्यात. आता कसं होईल इकडं? त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. बरं त्यावेळेस नानाच्या काम होतं. बरं लोकांचे भावनिक होतं. बरं एवढा मोठा साखर कारखाना मत्तीला होता. आता कसं आहे बालकेची परिस्थिती? आता काय मला सांगा स्वतः या गाडीला स्वतः त्याला पदरचं घालायला लागते. ड्रायव्हरला पगार द्यावा लागतोय. बालकेची म्हणजे वडिलासारखी पकड नाही आता. नाही काय फरक वाटतो तुम्हाला वडिलांमध्ये आणि भगीरथमध्ये? जमीन आसमान फरक आहे. तरी काय काय नाही कामच नाही त्यांचं काय. बरं प्रशांत परिचारक गेल्या वेळेस अवताड्यांसोबत होते, बरोबर त्यावेळेस नाहीत. तर त्याचा काय तोटा होईल का? बघा कोण असो नसो सोबत त्याचा काय नाही. जर आपण जर विकास केला तर लोकांना दिसणार आहे विकास. त्यामुळे हाच असावा तोच असावा सोबत काही फरक पडत नाही. विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा अवताडे येतील. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. खरं तर आता विधानसभेच्या निवडणुका 2-3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील जे काही वेगवेगळे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये नक्की काय चर्चा सुरू आहे सामान्य लोकांमध्ये आणि तिथली एकंदरीतच राजकीय गणितं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि सध्या मंगळवेढा शहरामध्ये आहे. या मतदारसंघाचा जर विचार केला तर भाजपचे समाधान अवताडे हे इथून आमदार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीकडून भारत नाना भालके यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक लागली आणि समाधान अवताडे यांनी भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा पराभव केला आणि पोटनिवडणुकीमध्ये समाधान अवताडे हे सध्या आमदार म्हणून काम पाहत आहेत. तर दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट या मतदारसंघात अशी झालेली आहे की गेल्या वेळेस समाधान अवताडे यांना आमदार करण्यासाठी प्रशांत परिचारक हे त्यांच्यासोबत होते. मात्र आता प्रशांत परिचारकसुद्धा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे एकंदरीतच लोकांमध्ये नक्की काय चर्चा सुरू आहे किंवा लोकांना काय वाटतं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी सध्या मी इथं आहे. नमस्कार हो बाबा. नमस्कार. कुठले गाव? सिद्धापूर तिकडलं. बरं आता विधानसभेच्या निवडणुका आलेत 2-3 महिन्यावर आलेत तर कसं वाटतं तुम्हाला काय होईल इकडं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात? काय माहित नाही तेवढं काय हे नाही म्हणलं. तेवढं काय माहित नाही? इंटरेस्ट नाही म्हणलं माझं. इंटरेस्ट नाही. काय घेऊन आलाय? आमचं किराणा दुकान काहीतरी किराणा दुकान. बरं ठीक आहे. तिथं काय लोक आहेत त्यांना विचारू. नमस्कार. काय निवडणूक आली आता 2-3 महिन्यावर मग कसं होईल इकडं? काय सांगू मी आता? हा काय सांगणार मी? म्हणजे आता समाधान अवताडे आमदार आहेत, बर भगीरथ भालके उभा राहणार, आता प्रशांत परिचारक पण उभा राहतील वाटतंय. तर काय वाटतंय तुम्हाला पुन्हा शक्यता जास्त वाटते ती उभं राहिली तर? मी काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. बरं समाधान अवताडे जे आहेत आता आमदार भाजप त्यांचं काम कसं राहिले या 2-2.5 वर्षात? आपण त्यांच्या संपर्कातच नाही त्यामुळे मी काय सांगू. संपर्कात कोणा संपर्कात आहे मग? कोणाच्या संपर्कात नाही. तर संपर्कात नाही. नाही. गाव कुठलं? इथलाच आहे. इथलंच आहे. शेती आहे तर मंगळवेढ्यात. किती आहे मग? ज्वारी आता आली असं उगून चांगली. हो आता पाऊस पडा आधी उगून येते का जरा वेळ आहे. वेळ आहे का? काय आजोबा बोला. काय तुम्ही बघता का नाही राजकारण बातम्या ती? मंडळ बसते लावते भेटते रोज आहे. इथं बसताय का रोज? हा इथं बसताय का रोज? इथं असते रोज गप्पा ऐकत आज चाल की. आहे. आता आमदार समाधान अवताडे आहेत, होय. भगीरथ भालके आहेत, हा. परत प्रशांत परिचारक उभा राहतील असं चाललंय त्यांचं उभं राहायचं. जर हे तिघं उभं राहील तर कसं होईल? काय सांगता राजकारण हवे रोज पक्षात एका चालली ती नाही तर रोज पार्ट्या बदलायला ती. रोज एका पक्षात चालली रोज आहे रोज बघाय मोबाईल रोज येते रोज. हम्म. मग आम्ही एक शिडजीच राहिलो आम्ही.
शिडजी शिडजी वाड्यात शिडजी पसर आहे शिडजी शिडजी म्हणतील ते शिडजी माझं शिडजी पण मागते ती उमेदवारी आता. ती कशाला मागते मागत नाही ती मागत कशाला नाही? नाही मागते. काय वाटतंय तुम्हाला कसं होईल कसं चाललंय सध्या मंगळवेढ्यात राजकारण? आता सध्याला कसं आहे माहिती आहे, निवडणुकीचे रणधुमाळे वाजले, परंतु हे फायनल नाही की तिकटाचं पेक्षा स्वतंत्र लढाई चिन्ह आहेत. स्वतंत्र लढा चिन्ह आहे. त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय सगळे स्वतंत्र लढाव का महाविकास आघाडी असंच लढाव? आपण म्हणून का उपयोग आहे, त्याने आता स्वतंत्र लढाई नियोजन चालू आहे त्यांचं आता. स्वतंत्र लढायचे त्यांची तयारी चालू आहे प्रत्येक पक्षाची. आमदार म्हणून अवताड्यांचं काम कसं राहिलंय? आमदार साहेबाचं निधी ओढण्याच्या बाबतीत भरपूर निधी आणलाय त्याने. मग आता स्वतः मी सुद्धा शिंदे गटाचा तालुका उपाध्यक्ष आहे युवा सेनेचा. मग आता शेवटी आमचे नेते अनिल दादा पण तिकीट मागा लागलेत. होय. त्यामुळं शक्यतो आम्हाला असं वाटतं की अनिल दादाला तिकीट मिळेल महायुतीकडून. दादाला मिळेल असं वाटतं. सगळा पेचच झाला ये तिकटाचा. आता आपण पेच म्हणण्यापेक्षा वर्ण पेच सगळा झालाय हो. आपल्या हातात काय आहे? वर्ण पेच झालाय. त्यामुळं तुम्ही मी याला काय कोणतं सोडवू शकत नाही. मुरब्बी नेते ही सगळं ती कोणतं सोडणार आहे येणाऱ्या काळात. नाही चहा नंतर नमस्कार. नमस्कार. नाव तर सांगा तुमचं. काय सोडू? नाव तर नाही, सांगा. नाही. नाव युनुसीन आमदार. हे गाव कुठलं? हीच गाव. हेच. बरं इथले आमदार अवताडे आहेत. हो, चांगलं माहित आहे. असतं. त्यांचं काम कसं राहिलंय? काम चांगलं आहे त्यांचं. चांगलं राहिलंय. हो. काय काय त्यांनी बदल केलेत मंगळवेढ्यात आल्यापासून? भरपूर काम केले. भरपूर केले. होय. तरी काय असं सांगण्यासारखं काय का? अहो जे ते कामच केलेत त्याने, बरं. जे 25 वर्ष झाले नाहीत ते त्यांनी केले. बर 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 बर. आता येणारी निवडणूक आहे 2024 ची. आता 2 महिन्यावर आली आहे. आता ती कसं आहे उमेदवार ठरण्यावर आहे. बर बर मग हे उभा राहतेत का दुसरं कोण आहे, बर. त्याच्यामुळं आता काय बोलता येणार नाही. आता काय बोलताय? हां. पण वातावरण कोणासाठी चांगलं वाटतंय तुम्हाला सध्या? सध्या तर समाधान आहे. समाधान आहे. हां. त्यांच्यासाठी वातावरण चांगलं होय. वाटतंय. बरं, ठीक आहे. नमस्कार. कुठलं गाव तुमचं? बरं गाव तर सांगा. जाऊ द्या. मंगळवेढा इथलंच आहे काय? आमदार कोण आहे माहित आहे का? समाधान अवताडे कसं आहे काम? बरे हा बरे बरं आहे. ते चांगलं म्हणते तुम्ही बरं म्हणताय. नक्की कसं आहे? नक्की म्हणजे आता बरंच म्हणणार. बर चांगलं आहे. यांची शूटिंग काढावं त्यांची शूटिंग काढू होय. बरं नाव सांगा. अशोक चव्हाण गाव मंगळवेढा. मंगळवेढा. बरं ते आता त्यांना एक प्रश्न विचारला मी अवताड्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. होय. बरं गावचे आमदार आहे ते चांगलं काम आहे. बरं. होय होय. काय काय केलं त्यांनी मंगळवेढा? मग रस्ते केल्या त्या खेड्यापाड्याने चांगली स्कीमा दिल्या त्या. चांगल्या स्कीमा दिल्या त्या. अजून काय पाण्याचं काय तर उपचार केल्यात. पाण्याचं ते 22 गावच्या. हा बरं आहे चांगलं आहे समाधान. बरं. बरं आता दुसरी गोष्ट की प्रशांत परिचारक बर गेल्या वर्षी अवताड्यांसोबत होते. बर आता ह्या वर्षी ते नसणार आहेत. बर. ते वेगळं लढायचं म्हणते. आता तेवढं इलेक्शनचं काय मला कळत नाही बाबा. ते कसं आहे वारा असतंय. कोणीकडे फिरल कोणीकडे जाईल काय सांगता येत नाही. कोणाला जायला सांगतायत? हे तसं काय सांगता येत नसतं. होय. बरं आता मला सांगा तुम्ही भगीरथ बालके, प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे या तिघाचं जर तुलना केली तर कोण तुम्हाला स्ट्रॉंग वाटतंय? दणकट कोण वाटतंय? धनकट मला काय वाटते माहिती आहे, समाधान माझा दोस्त आहे, वर्ग मित्र आहे. बर तरी पण मी भारत नानानं चाळीसगावला पाणी दिले, बर बर बर. त्यामुळे भारत नानाचं अभिनंदन म्हणतो. म्हणून महाराजांचं अभिनंदन मानताय. बरं या इकडे बघू अजून काय. नमस्कार नेते. कुठलं गाव? मंगळवेढाचं गाव. तर काय आता निवडणुका आल्या त्या 2-2.5 महिन्यावर सगळ्यांनी आपलं आपलं लढायचं सुरू केलंय. होय काय लोकांचे प्रश्न सुटले का मंगळवेढ्याच्या? सुटले नाही बऱ्याचपैकी. होय पाण्याचा प्रश्न सुटला. समाधान दादानं सोडलं. समाधान सोडवलं. होय सोडवलं. बरं. काय समाधान का समाधान दादा कामावर तुम्ही किती समाधान आहे? 100% समाधान आहे. बरं. होय काय काय केलं त्यांनी लक्षात राहण्यासारखं? लक्षात आहे का पाण्याचं काम केलं. बरं होय बरं गोरगरिबाची कामं केली. बरं. होय अजून काय सांगू, बरेच सांगण्यासारखं आहे. बरं भरपूर दुसरा एक सांगण्यासारखं प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला. हां. प्रशांत परिचारक गेल्या वेळेस समाधान अवताड्यांसोबत होते बरोबर. आता ह्यावेळेस ते नसणार आहेत कारण त्यांनी स्वतंत्र लढाई तयारी सुरू केली आहे. तर मग काय त्याचा फटका बसेल का समाधान अवताड्यांना? हे नाही 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 अजिबात नाही. कसं काय? नाही बसणार नाही. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही मतदार आहे, आम्ही सांगू शकतो की. पण त्याचं आहे कारण काय वाटतं तुम्हाला? कारण का ह्यांच्या कामावर आहे ना सगळं. बरं काम माणसाला बघत नाही, कामाला बघते ते. बरं 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 हा तुम्ही आमदार आहे म्हणून काय आमदाराला बघत नाही. काम काम महत्वाचं आहे, कामाला असते ते सगळं. बरं बरं बरं. कामावर डिपेंड राहते ना सगळं. आणि भगीरथ बालकेंचं कसं काय इकडं मंगुड्यात?
भगीरथ बालके आता मी काय सांगू शकणार आहे, ती एक पाण्यातला खांब असल्यासारखं आहे. बरं कुणीकडे काय पाणी आलं की जे काय पूर आल्यावर कसं असते ना तसं हां, काही हां, हां, हां आपण काय सांगू शकणार आहे ते हां. बरं. असं आहे ना. सध्या तिघजण उमेदवारातून स्ट्रॉंग उमेदवार कोण वाटतंय? आवताडे अवताडे वाटते. नमस्कार. काय मंगळवेढ्याचं वातावरण काय चाललंय सध्या तर राजकारणाचं? परिस्थिती चांगली आहे. बरं. आमदार आम्हाला चांगले लाभलेत. ह्याच्या अगोदर काय आमदार होऊन गेले भरपूर, पण ह्याच्यासारखे आमदार झाले नाहीत आमच्या इथं बरं. मंगळवेढा तालुक्याला. बरं. आता आम्ही वैयक्तिक काय नावं घेत नाही अगोदरचे आमदार झालेले त्यांचे, बरोबर. पण आता सध्या आहेत ते तर चांगले आहेत. आमच्या फायद्याचे, नागरिकाच्या फायद्याचे चांगले आहेत. बरं. हां समाधान अवताडेबद्दल बोलताय. हां समाधान समाधान अवताडे. अवताडेंनी काय काय काम अशी केली ती मंगळवेढा शहरात ग्रामीण निधी भागामध्ये? भरपूर आणला त्यांनी देवस्थानासाठी, ग्रामीणमधल्या देवस्थानासाठी निधी भरपूर आणला. बरं. आणि नागरिकांची, गोरगरिबांची कामं, अडचणीची बरं. आणि लोकांच्या हिताची माणसं आहेत ते. बरं. हां. बरं. बरं. काही एखादा गरीब जरी गेला त्यांच्यापाशी तर खांद्यावर हात टाकून त्याच्या अडचणी विचारणारी माणसं आहेत ते. हां. हो आता दुसरी गोष्ट, दुसरे दोन उमेदवार उभा राहायच्या तयारीत आहेत. अवताडे सोबत, प्रशांत परिचारक गेल्या वेळेस सोबत होते अवताड्यांच्या, ह्यावेळेस काहीतरी वेगळं लढाई चालली त्यांचं, तर मग त्याचा काही तोटा होईल का अवताड्यांना? तसं काय नाही. बरं. हां गेल्या वेळेस परिचारकांची मतं मिळाली ना अवताड्यांना, हो. त्यावेळेस होणार नाही, मग त्यावेळेस तोटा होणार नाही यावेळेस, मला वाटत नाही का तसं? नाही कसं काय? तसे 2 ते 3 उभारणार आहेत. गटातटाचं राजकारण हे राहणारच आहे. पण भालक्यांचं कसं आहे इकडे मंगळवेढ्यात? आता तालुक्या लेवलला तर कमी आहे, पण ग्रामीणमध्ये आहे त्यांचे. म्हणजे तिकडल्या गावात. हां बरं. शहरामध्ये कसं आहे भालक्यांचं? बालक्यांचं शहरामध्ये बी आहे, त्यांचे बी आहेत, कार्यकर्ते आहेत आता भरपूर. निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकीत समजा 3 उमेदवार उभा राहिले, अवताडे, परिचारक आणि भालके, तर काय होईल, कसं होईल, कोण विजय होईल वाटतं तुम्हाला? वरून आता तिकीट मिळण्यावरून नाही. विजय कोण होईल वाटतं तुम्हाला? स्ट्रॉंग उमेदवार कोण आहे सध्या? समाधान अवताडे. समाधान अवताडे. हो. कशाच्या बळावर? जनतेच्या बळावर. जनतेच्या बळावर. होय. अजून काय लोक आहेत तिथं, बघू त्यांना. हो, नमस्कार. काय नाही, निवडणुका आले त्या, लोकांच्या मनामध्ये काय आहे? जरा चाका चोळा घ्यावं म्हणलं. काय चाललंय सध्या मंगळवेढ्यात? हे बघा, इलेक्शन विषयी आम्हाला काय माहिती नाही, काय तुम्हाला सांगावं सांगा, आम्ही कर्मचारी. कर्मचारी आहे का? बरं. काय विकास कसा आहे मंगळवेढ्याचा? मंगळा अपेक्षित विकास पाहिजे काय असं पाहिजे, झालाय का? झाला ना, आणखीन तर काय झाला नाही. बरं. विकास ही कायम काय म्हणताय? विकास ही कायमच अर्धवट असतो. विकास काय म्हणजे अर्धवट पूर्ण होतच नाही कधी. कधीच होत नसतो. पूर्ण झालं तर परत मत कशावर मागायची? राजकारण सोडून काय राजकारणा बाबतीत आम्हाला इंटरेस्टच नाही. बरं, जी गाव तिथं कुठलं? आपले मंगळवेढा मंगळवेढा चेळेकर, मी सुनील चेळेकर पत्रकार आहे, त्याचा वडील आहे मी. असं आहे होय. हा. सगळं माहित असेल तुम्हाला. आम्हाला माहित नाही, सांगत नसतो. माहित आहे पण सांगायचं नाही. या इकडे बघू, इकडे काय लोक बसलेत अजून. नमस्कार नेते. काय नाही, निवडणुकीच काय वातावरण नाही म्हणलं मंगळवेढ्यात? निवडणूक अजून लांब आहे की. लावण्यात तयारी सुरू केली उमेदवारांनी. असं नाही, आता उमेदवार प्रचार सुरू केला. सुरू झाला. तिकीट कोणाला मिळते त्याच्यावर अवलंबून आहे. भाजप कुणाला तिकीट देईल? प्रशांत परिचारक का समाधान अवताडे? भाजप समाधान अवताराला तिकीट देणार. समाधान अवताडेलाच देईल. हां बरं, जर समाधान अवताडेला तिकीट दिलं तर तुतारीकडून कोण लढेल असं वाटतंय तुम्हाला? तुतारीकडून प्रशांत परिचारक आहे, अभिजित पाटील आहे, अभिजित पाटील माड्याकडे गेले, मग भगीरथ भालके आहे. आता 3 उमेदवार महत्वाचे आहेत. म्हणजे बाकीचे उभा राहतील, पण अवताडे, परिचारक किंवा आपले भगीरथ भालके अशी फाईट होईल असं आता तर दिसतंय. अजून काही चित्र बदलतील. हा तिघा जर फाईट लागली तर तुम्हाला सगळ्यात स्ट्रॉंग उमेदवार कोण वाटतो? तिघापैकी आता आम्ही आमच्या भागातला आमचाच आमदार कोण? समाधानच. समाधान अवताडे तुमच्या भागातला म्हणून म्हणताय? होय होय. हां आता पंढरपूरच्या भागात मग भालके काय? परिचारक म्हणतील की तिकडला भाग तिकडला झाला, पण जे आपल्या आपल्या भागातला आपलाच माणूस. काम कसे आहेत समाधान अवताडे? चांगले आहेत. चांगली एक नंबर काम आहे. काय काय प्रामुख्याने तुम्हाला बदल दिसले या 2.5-3 वर्षात मंगळवेढ्यात? निधी आणलाय भरपूर. निधी आणलाय होय. निधी भरपूर आणलाय, कामं चांगली आहे त्यांची. बरं. 2024 ला काय होईल मग? 2024 ला 100% तेच बसणार आहे. कोण? नाही आमच्या
भाजपशिवाय मार्ग नाही. हाही आमदार ठेवायला लागणार आम्हाला. लोकसभेला भाजपची लाट दिसली नाही की लोकसभेला लीड गेले. जरा गणित वेगळं झालं त्या टायमाला जरा त्या टायमाला गणित जरा वेगळं होतं. लोकसभेला जसं ट्रेंड होता तसा आता दिसणार नाही म्हणतात. ते अजित पवार आणि छगन भुजबळवर लोक तरकली होती, त्यामुळे बदल झाला जनतेत नाही सगळा. मग आता पण तसंच आहे ना, आता भाजप त्यांच्याकडे जाईल. मग आता लोक भाजपला धरणार इथं. आमदार गरज आहे ते, हे आमदारची गरज आहे लोकांना. मग लोक माणूस बघतील, पक्ष बघणार असं वाटतं नाही, मला. बरं भगीरथ बालकेंचं काय आहे काय मंगळवेढ्यात? आहे त्यांचा गट आहे, वडिलाचं काम आहे त्यांचं. मंगळवेढ्यात 1 नंबरला कोण राहिले? समाधान 2 नंबर 2 नंबर काय सांगता येत नाही. परिचय 2 नंबरला. 3 नंबर भगीरथ लागल. 3 नंबर जातील भगीरथ. काय वाटतं तुम्हाला? ते राजकारण नसतं. बरं. त्यांचं गुळाची फॅक्टरी आहे. गुळाई फॅक्टरी कुठं? काढणे विकणे म्हणजे गुराळ कुठं आहे? खूप सिंगल खूप समील आहे. बरं काय तिकडे वातावरण काय चाललंय? त्यांना काय विचारणार भानगडीतच नाही. हो नमस्कार. कुठलं गाव? मंगळवेढा. की आपला व्यवसाय हा व्यवसाय. काय चाललंय राजकारणात इकडे? राजकारणापासून आम्ही 50 कोस लांब आहे सर. 50 एवढं गाव? काय त्याच्यानं आपलं हे नाही, आपलं कारभार धंदा हेच बघत बसतो. कोण जर आमदार आलं तर आपलं इथे घेऊन बसायचं. आमदार तर एकच आहे आमचे, कोण? समाधान आवतडे. समाधान दावताडे. राजकारणापासून एवढं लांब नाव तर पटाक दी सांगताय समाधान दादा. आता आमचे गावचे आमदार आहेत ना ते. तुमच्या गावचे आमदार आहेत. हा. कसं काम आहे समाधान दादा? 1 नंबर काम आहे. 1 नंबर काम. हा. काय तुम्हाला कधीही वैयक्तिक जावा, अनुभव आहे का? कधीही जावा, कुठेही जावा, सांगा त्यांच्यापाशी अडचण सांगा, ते लगेच दूर करतात. तुम्ही गेलता का समाधान दादाकडे कधी? हो मी खूप वेळा गेलोय त्यांच्यापाशी, काम केलंय मी पहिलं. बर काम पण केलं. हा. आता भाजपची उमेदवारी समाधान अवतडेला मिळेल का प्रशांत परिचारकाला मिळेल? समाधान दादाला समाधान अवतडेला मिळेल. भगीरथ बालकेंचं काय आहे इकडं? काय नाही त्यांचं काय आपल्याला माहित नाही. त्यांचं काय तुम्हाला माहिती? ठीक. मावशी काय नाव? शाबाना वजीर मलेर. ते लाडकी बहीण योजना हा सुरू केली सरकारनं, होय माहित आहे ना तुम्हाला? भरला का फॉर्म त्याचा? भरलाय. पैसे आले का ते? नाही. कसं काय काय माहिती? यायला सुरू झाली की कालच्यापासून? नाही आले ना आम्हाला. नाही आले. बर तुम्ही कुठं असता? इथंच असतं दुकान. इथं असतं. बर तुम्हाला माहित आहे का आमदार कोण आहेत? आमदार माहित नाहीत कोण आहे? कोण तर म्हणलं तर माहित होतं ना. बरं ते समाधान अवताडे इथले माहित आहेत हा तुम्हाला? हा तुमच्या हा गावचे होय ते बरोबर. आमदार त्याच्याबद्दल ऐकले का तुम्ही? काय ऐकलंय. कसं आहे काम त्यांचं? काय काय बरंच म्हणायचं. बरंच म्हणायचं. बरं ती लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली ती चांगली गाव आहे? बरं आहे. चांगलं केलं. गोरगरिबांना बहिणी शिनला बरोबर. त्यांचं काय तर अडचणी असले तर त्याच्यानं जरा कमी होते. सगळ्या गोष्टी सगळ्यांना घरच्यांना मागण्यापेक्षा आपलं त्यांचं हक्काचं काय तर मिळालं हाय माझं म्हणून बरोबर. हक्काचा पैसा आपल्या यायला लागला. हा केलं म्हणून ती बहीण म्हणून की त्याने केलं म्हणून त्यांचं लय लय आभार झाला त्यांचा. आभार आहे. चालेल. बघू अजून काय लोक आहेत या ठिकाणी. गाव मंगळवेढाच. मुलाखत द्यायची नाही, कशा काय विचारू नका. नको आहे? हो नमस्कार. हो दादा. राम राम. गाव? गाव लेंडवी चाळे. लेंडोची नंबर सांग. मग सांगोला येते काय? सांगून ना मंगळाच येते. मंगळवेढाच येते. बरोबर. 53 हां 70 हां 70 90. त्यांचं काम होते. होय. संजय इंगळे. लेंडोची लक्ष्मीदेव वेगळीकडे येते ना? बरोबर आहे. देवडी इकडे चालले. देवडी इकडे लेंडोची. बोला आता झालं. बरं कसं चाललंय राजकारणाचं वातावरण? सध्या आमदारकी निवडणुका आली त्या मोहड्याचं राजकारण काय म्हणते? अजून काय आहे त्याचं? उमेदवारांनी तयारी सुरू केली की करतील त्याला तिकीट कुणाला मिळायचं काय मिळायचं ह्याच्यावर फार अवलंबून आहे ना. बर भाजप कुणाला तिकीट दिलं वाटतंय? इथनं वय हा सहज काय सांगता येत नाही आता ती. तरी एक अंदाज असतो की आपला. आता त्याचं कामावर अवलंबून आहे. कामावर अवलंबून आहे. हा भाजपवाले आता काय त्यांचा सर्वे करते ते काय करते भाजप पुढे अवताड्यांचा पर्याय आहे, परत परिचारकांचा पर्याय आहे. चा घ्या होय हो. दोन्ही पैकी एक. दोन्ही पैकी एक. तरी कोणाला विचार करतील वाटते तुम्हाला अंदाज? विद्यमानचा जरा जास्त करणार. विद्यमान आमदाराचा
विचार करतील विचार करते मी काम त्यासाठी जास्त करतील विचार विद्यमान जरा कामं चांगली आहे ती. काम चांगले समाज दादाच कसं काम राहिलं हो एकंदरीत नाही काम चांगलं आहे त्यांचं काय आता. थोडक्या वेळा जरी वेळ जरी कमी मिळाला तर भरपूर निधी आणलाय तालुक्याला. निधी आणलाय बरं विरोधक टीका करते त्यांच्यावर निधी आणलाय कामं दिसत नाही म्हणून हो का गाईला खोंड झालं तरी बी खोंड काबर झालं म्हणून टीका करणारच आणि कालवड झालं तरी कालवड काबर झालं म्हणून टीका करणारच. विरोधकाचं काम काय आहे टीकाच करायचं आहे. मग विरोधकाला चांगलं म्हणल्यावर मग विरोध कसला म्हणायचं. विरोधकाचं कामच आहे कसं काय जरी म्हटलं तर विरोधक टीका करतच असतो. बरोबर त्याला दुसरा उद्योग आहे. प्रश्न तुम्हाला विचारायचा असा गेल्या वेळेस अवताड्यांना परिचारकांनी साथ दिली बरोबर आहे त्यावेळेस काही तसं वाटत नाही जरा परिचारकांचं वेगळं चाललंय तर काय अवताड्यांना फटका बसेल काय. आता कसं आहे माहीत आहे का निवडणूक आहे म्हणल्यावर ही लोकशाही आहे. बरं अपेक्षा ही प्रत्येकाला राहणारच आहे. बरोबर आहे. मग कुठं तर समाजामध्ये स्वतःची प्रतिष्ठा काहीतरी माघारी घेतल्याशिवाय पक्ष विचार करत नाही. बरोबर जर परिचारक मी समाजाच्याच मागे म्हणलं तर मोहर भविष्य काय त्याला. मग पक्ष संघटनेत काम करताना अपेक्षा राहतच असते. जुळल वाटतंय का जुळणार की जुळल. बर भगीरथ भालकेंचं काय आहे तिकडं सध्या तर काय दिसत नाही. सध्या काही दिसत नाही. बरं त्यांना पोटनिवडणुकीत जवळजवळ 1 लाखा आसपास मतं पडली होती पंढरपूर मंगळवेढ्यात. आता कसं होईल इकडं. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. बरं त्यावेळेस नानाच्या काम होतं. बरं लोकांचे भावनिक होतं. बरं एवढा मोठा साखर कारखाना मत्तीला होता. आता कसं आहे बालकीची परिस्थिती. आता काय मला सांगा स्वतः या गाडीला स्वतः त्याला पदरचं घालायला लागते ड्रायव्हरला पगार द्यावा लागतोय आणि फुकट काम कोण करणार. कारखान्याची यंत्रणा आज 1000 कर्मचारी राबायला होती. आज यंत्रणा राबवाय कोण आहे. त्यामुळं अवघड आहे गणित त्यांचं. अवघड वाटतंय. बरं सध्या समजून चाला आवताडे परिचारक आणि भालके अशी जर फाईट लागली तर सगळ्यात स्ट्रॉंग उमेदवार कोण. 1 नंबर अवताडे, 2 नंबर भालके, 3 नंबर परिचारक. नमस्कार. गाव तर सांगा नाव तर सांगा. मंगळवेढाच इथलंच आहे प्रॉपर. शेती शेती आहे मंगळवेढाच. काय आहे शेतात. शेतात सध्याला द्राक्षी बाग आणि मका हे पीक आहेत. ज्वारी नाही. ज्वारी नाही. आता मंगुडे तर ज्वारी पण फेमस आहे ज्वारी लावली नाही. ते शिवारात आता बागायत क्षेत्रात आहे आम्ही. कुठलं गाव तुमचं. मंगळवेढाच आहे. मग इथं बागायत क्षेत्र आहे होय. हां पाणी पाणी आहे थोडी सोय आहे. कॅनलचं. आता निवडणुका आल्या त्याजवळ. हां समाधान अवताडे आमदार आहेत तुमच्याकडे. कसं काम आहे त्यांचं. काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. आता प्रशांत परिचारक म्हणून लढवाई म्हणतात निवडणूक. लढवणार की त्यांना. आणि भगीरथ भालके तर काय आहेतच गेल्या वेळेस लढवली त्यावेळेस पण लढवली. जर तिघामध्ये फाईट लागली तर तुम्हाला काय वाटतंय कोणाच पारडं जड आहे जास्त. समाधान दादा बऱ्यापैकी काम चांगलंच आहे. 90% तर काम चांगलं आहे. बरं त्यामुळे त्यांना हां त्यांनी येतील. प्रशांत परिचारक गेल्या वेळेस त्यांच्या सोबत होते ह्यावेळेस नाही त्याचा काही तोटा व्हायचा नाही का. तसं काय दिसून येत नाही. तसं काय दिसून येत नाही. बरं भगीरथ भालकेने कुठून लढाव काँग्रेसमधून लढाव का राष्ट्रवादीकडून लढाव शरद पवार गटाकडून. आता कसं झालंय तिथं अनेक मराठा ह्याचं बी जरा ही झालं त्यामुळं त्या तिघांना बी कुठून कसं उभं राहायचं हीच मी समजलं नाही. आणि कसं आहे ओबीसी नेते जे आहेत जे छगन भुजबळ असताना आमदार असून ते त्यांचा मुद्दा उचलून धरते आणि आमचे मराठाचे आमदार असून गप्प आहेत. त्यामुळं राज्यात काय ना काय थोडंफार मराठा आमदार असण्याला झटका बसणार 100%. आणि एकानेही बाहेर बाजू उचलून धरल्या. तसं सभा म्हणा काय म्हणा तसं आता गोपीचंद पडळकर म्हणा इतर समाजाचे लोक जे आमदार असून स्वतः पक्ष ती त्यांची बाजू उचलून धरतात. तसा मराठ्याचा एकही आमदार असून मराठा समाजाची बाजू उचलून धरली नाही कधी. त्यामुळं थोडं भाव ह्या मतदारसंघातच काय बघायला मिळेल का तुमचे आमदार समाधान अवताडे त्यांच्याबद्दल इथल्या मराठा समाजाचं मत काय आहे तुमचं. तसं सांगू शकत नाही आत्ताच. बरं आता सांगू शकत नाही होय. काय वाटतंय. येत नाही काय कळत नाही. ठीक आहे काय समजत नाही. या इकडे काय लोक आहेत त्यांना विचारू. हो नमस्कार. काय नाही मग निवडणुका आल्या त्या विधानसभेच्या 2 महिन्यावर आल्या त्या. काय इकडलं वातावरण काय चाललंय मंगळवेढ्यातलं.
मंगळवेढ्यात काय संमिश्र वातावरण आहे. संमिश्र आहे. बर उमेदवार कोण कोण होतील इकडं काय वाटतंय? उमेदवार काय 2-4 होतील. बर अवताडे, परिचारक, अभिजित पाटील, बालके. समजा ही चौघ उभा राहिली तर सध्या कोण स्ट्रॉंग आहे सध्या त्या सगळ्यांच्या चौघात? सध्या तर सत्ताधारी स्ट्रॉंग आहे. अवताडे का स्ट्रॉंग आहेत? ते आता सत्तेवर आहे, सत्ता आहे वर खाली. आणि त्यानं आता 5 वर्ष पूर्ण केली त्यांची. काम बी केले. काम केले अवताडेने. काय काय काम प्रामुख्याने केली? रस्ते जी आहे ती, समाज मंदिर आहे ती, बाकी बी आहे ती बरीच बाकीची काम आहेत. तर दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्हाला अनुभव वाटतोय जास्त. प्रशांत परिचारक गेल्या वेळेस अवताडेंसोबत होते बरोबर. तर ती एक फडणवीसांनी दोघांनी एक केलं आणि अवताड्यांचा विजय झाला. त्यावेळेस प्रशांत परिचारकांनी आपला आपला वेगळा मार्ग धरलाय. तर त्याचा काय तोटा होईल का अवताड्यांना? होईल, थोड्याफार प्रमाणात होईल. थोड्या प्रमाणात होईल. त्यांचा जी गट आहे ती तेवढा होईल. भालक्यांचं कसं वातावरण आहे ह्या मतदारसंघात? भालक्याची म्हणजे वडिलासारखी पकड नाही आता. नाही काय फरक वाटतो तुम्हाला वडिलांमध्ये भगीरथ मध्ये? जमीन आसमान फरक आहे. तरी काय नाही कामच नाही त्यांचं काय. वडिलांचे वडील चांगले होते, संपर्क होता, प्रत्येकाच्या चांगल्या वाईट कार्यक्रमाला हजर राहत होते. आणि पर्सनली त्यांचं वेगळंच होतं ना. ह्यांनी इकडे तिकडे बदली. भगीरथचं कसं चाललंय? भगीरथचं म्हणजे यांच्या ह्या दोघा मानानं कमी. मग इथे 1 नंबरला कोण राहील? अवताडे राहिली. 2 नंबर परिचारक राहील. 3 नंबर मग बाकी दोघं असेल. कोण आहे मग आता त्यात? कोण मागे जातील बालकी? हो. तुमचं गाव कुठलं? आम्ही दोघं एकच आहे. एकच आहे. भाऊ आहे. काय वातावरण चाललंय? सांगितले त्यांनी बरोबर आहे. त्यांनी सांगितलेलं. बरं आता तुम्ही म्हणता अवताडे, पण लोकसभेचा निकाल लागला का नाही? तिथं अवताडे राम सातपुते बाजू असून सुद्धा वेगळा निकाल लागला की प्रणित शिंदे गेलं. लोकसभा वेगळी, विधानसभा वेगळी, ग्रामपंचायत वेगळी असं असते. ती काय ह्याच्यावर नसते. त्या निकालावर माणसावर असते, कामावर आहे. आता मनोज जारांगे पाटील उमेदवार द्यायचं म्हणते. त्यांनी जर दिलं तर काही फरक पडेल काय? अवताडे त्यांचं जाईल. अवताडे काय मराठा जाईल. तू दुसरा कुठलं देते? मनोज जारांगे जर उमेदवार दिले तर मराठा लोक कोणाला मतदान करणार? ते आता त्यांच्या ह्याच्यावर अवलंबून असणार. आपण कसं सांगतो? लोकसभेला जसं झालं तसं होणार नाही वाटतं तुम्हाला? होत नाही. आमदारकीला असते तसं ग्रामपंचायतला होत, नगरपालिकेला नसते. प्रत्येक निवडणूक वेगळ्या असतात. माणसावर स्थानिक लोकल संबंधावर अवलंबून आहे ना. एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, मुख्यमंत्री कोण व्हावं वाटते महाराष्ट्राचा? मुख्यमंत्री आता शिंदे आहे, बरा आहे. एकनाथ शिंदे बरा आहे. हो. मुख्यमंत्री कोण व्हावं? सत्ता कोणा येते त्याच्यावर आहे ना. अजून सत्ता कोणा आमदार बहुमत कोणा येते मुख्यमंत्री. तुम्हाला काय वाटतंय? पण ही आता पाहिजे मुख्यमंत्री सांगितले शिंदे आहे. एकनाथ शिंदे वाटतंय? एकनाथ शिंदे वाटतंय तुम्हाला? हो नमस्कार. मुख्यमंत्री जाणते माणूस तुम्ही आहे का? जाणतो तुम्ही घ्या. मुख्यमंत्री कोण व्हावा महाराष्ट्राचा? मुख्यमंत्री काय जे मेजॉरिटी होईल ती होणार मुख्यमंत्री. कोणाही मेजॉरिटी होईल वाटतं तुम्हाला? सध्या महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. आता इथलं तुमच्या पंढरपूर मंगळवेढ्याचं जर गणित घालायचं म्हणलं तर कसं होईल इकडं? आता प्रत्येक वेळेस आमदार नवीन बदलले. भालके तेवढा 3 वेळा आला. बाकी मंगळवेढा काय शोधणे मतदार, जसं माणूस बघून त्याला मतदान करते. आता अवताडे तुमचे आमदार आहेत, कसं काम आहे त्यांचं? चांगलं आहे. काय चांगलं आहे. आता प्रशांत परिचारक पण निवडणूक लढवावी म्हणते, त्यांचं बी चांगलं आहे काम. आणि भालके पण निवडणूक लढवावी म्हणते. तिघांचं काम चांगलं आहे. ह्या तिघात सगळ्यात स्ट्रॉंग कोण आहे? एक नंबरला कोण राहील? तसं काय तिघं बी स्ट्रॉंग आहे, त्याचं काय अडचण पण असतं ना 1, 2, 3. 1 नंबरला कोण? काय सध्या 1 नंबरला तर पहिला भालके होता, 2 नंबर परिचारक, 3 नंबर अवताडे होते. आता 1 नंबरला अवताडे गेला परिचारकमुळं. आता पुढं काय होतं त्यांच्यावर अवलंबून, सगळं इलेक्शन परिचारकावर अवलंबून आहे. ते कोणी कल देतील तिकडं आमदार होणार. आणि परिचारक स्वतंत्र लढले तर त्या तिरंगीत काय सांगता येत नसतं. तिरंगीत काय सांगता येत? हां ठीक आहे. कुठला आहे? इथलंच आहे. मतदान आलंय ना? मतदान आलंय. हो मॅनेजर, मॅनेजरकडे जावं म्हणते. नको म्हणतात मॅनेजर. बस एवढी फोर्स करते तुम्हाला मित्रमंडळ.
काय चाललंय निवडणुकीत? निवडणुकीचं काय आहे की समाधान अवताडेंची हवा. समाधान अवताडेंची हा, हवा. कारण आतापर्यंतचा विकास आणि आता ह्या 2-3 वर्षात झालेला विकास बर भरपूर हे आहे. बर पहिला कायच आम्हाला आम्ही आता लहानपणाचं मोठं झालो, बर काही सुधारणा आम्हाला नव्हती. पण या 2 वर्षात एवढे सगळीकडे रस्ते हे जाळं चांगलं पसरलंय. ग्रामीण भागाचा माणूस तालुक्याला जोडला गेला आहे. बरोबर. याच्या आधी कधीसुद्धा ग्रामीण भागातले लोक काय कार्यक्रम असेल काय असेल येत नव्हते. पण आता या रस्त्यामुळे त्यांचा माल शेतीचा म्हणा काय किंवा गावात काय पाण्याची व्यवस्था हे ते सगळं. कारण मी पण ग्रामीण भागचाच आहे, त्यामुळे मी बघतोय माझ्या गावात आता किती 40 मारापूर 40 वर्षे रस्ते नव्हते. पाऊस पडला तर आतली लोक आत, बाहेरची लोक बाहेर राहायचे. पण आता सध्या जर गेला तुम्ही तर कामं चालू आहे. आणि गेली ही आता म्हणजे आता इलेक्शन आलंय म्हणून नाही, जसे ते आमदार झाले त्याच्या महिन्यापासून कामं चालू आहे. माझ्या गावातले 4 रस्ते झालेत. पुन्हा आता 10 ते 20 शेतकरी आहेत, तिथं लाईटचा प्रॉब्लेम असायचा, तिथं सेपरेट ट्रान्समीटर आमदारने स्वतः दिलेत. माझ्या शेताच्या तिथं दिलाय. कारण पहिलं काय व्हायचं, लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट असून सुद्धा काय उपयोग नसायचा, लोडशेडिंग असायची जास्त. आणि एका ह्याच्यावर जास्त कनेक्शन झाल्यामुळे ट्रान्समीटर जळायचे. आता 10 ते 20 शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर दिलेत आमच्या तिथं, त्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम नाही. पाणी आहे व्यवस्थित येतं आहे, उजनीचं कॅनल पेरलेलं आहे, शेतीला पण व्यवस्थित आहे. त्यामुळं आमचं एक प्रामाणिक मत आहे, समाधान अवताडे पुन्हा यावं. समाधान अवताडे असं वाटते तुम्हाला? बरोबर. पण दुसरा एक असा विषय आहे, प्रशांत परिचारक गेल्या वेळेस अवताड्यांसोबत होते, बरोबर, त्यावेळेस नाहीत. तर त्याचा काही तोटा होईल का? हे बघा, कोण असो नसो सोबत त्याचा काय नाही. जर आपण जर विकास केला तर लोकांना दिसणार आहे विकास. त्यामुळे हाच असावा तोच असावा सोबत काही फरक पडत नाही. विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा अवताडे येतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे. भगीरथ बालकेंचं काय वातावरण आहे इकडे? सध्या तर काहीच नाही वातावरण. कारण कसं आहे, गेल्या वेळी ते BRS मध्ये होते, आता तिथं आहेत का दुसरीकडे ते पण माहीत नाही. आणि जसे पहिले नाना होते, येत होते जात होते, तसं भगीरथ दादा इकडे दिसतच नाहीत आम्हाला, दिसलेच नाहीत. हां, त्यामुळे त्यांचा परिचारकचा तर काही विषय येत नाही. आमदार साहेबांचे काम आणि हे आम्ही डोळ्यानं बघतोय, काय आम्हाला काय सांगायची पण गरज नाही, कोणी शिकवायची पण गरज नाही. त्यामुळे आमचं तर प्रामाणिकपणे आमदारला पाठिंबा आहे. ओके, तर थांबूया आपण इथं. पंढरपूर मंगळवेढ्याचा हा आपला पहिलाच कौल आहे आणि या कौल नक्की कसा आला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. खरं तर आता विद्यमान आमदार समाधान अवताडे आहेत, त्यांच्यासोबत गेल्या निवडणुकीला प्रशांत परिचारक हे होते आणि भगीरथ बालके विरोधात होते. मात्र यावेळेस प्रशांत परिचारक स्वतंत्र लढतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. भगीरथ बालके आणि समाधान अवताडे यांच्याबद्दल लोकांची नक्की मतं काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोडे, मराठी न्यूज, मंगळवेढा.